हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल्स पाहिली मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनची. देन नेक्स्ट एक्झाम्पल, इफ a इज इक्वल टू 4 8 minus 2 minus 4 then prove that a square is equal to 0. जर a हा मॅट्रिक्सची व्हॅल्यू 4 8 minus 2 minus 4 असेल तर आपल्याला a square is equal to 0 हे प्रूव्ह करायचं आहे. सो स्टार्ट विथ द सोल्युशन. आपल्याला ए स्क्वेअर काढायचं आहे. व्हॉट इज ए स्क्वेअर? आपण प्रॉपर्टीच्या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज बघितल्या, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय ए स्क्वेअर म्हणजे काय, तर एचं मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स ए इंटू ए. ए क्यूब म्हणजे काय, ए इंटू ए इंटू ए. ए रेस टू एन म्हणजे काय, तर ए इंटू ए मल्टिप्लिकेशन अप टू एन टाइम्स. म्हणजे तुम्हाला इथं ए स्क्वेअर काढायचं आहे तर ए स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, ए इंटू ए. म्हणजे त्याच मॅट्रिक्सनी मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला काय मिळेल, ए स्क्वेअर मिळेल. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू ए. व्हॉट इज ए मॅट्रिक्स, 4 8 minus 2 minus 4. And again A matrix 4 8 minus 2 and minus 4. मल्टिप्लिकेशन करूया. तुम्हाला सांगितलं मल्टिप्लिकेशन करताना दोन्ही मॅट्रिक्स पहिल्यांदा ऑर्डर चेक करायची. 2/2 2/2. येणारा मॅट्रिक्स ऑर्डर असणार आहे 2/2. बरोबर. हे आता यायला पाहिजे, जमायला पाहिजे. आता हे दोन्ही मॅट्रिक्स 2/2चे म्हणजे इथं येणारा मॅट्रिक्स पण कितीचा असणार आहे, 2/2चा असणार आहे. 2/2चं असणार म्हणजे तिथे 4 एलिमेंट्स असतील. पहिला एलिमेंट A11 A12 A21 A22 हे 4 एलिमेंट काढायचे आहेत आपल्याला. बरोबर. सो A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 4 इंटू 4 16. 8 इंटू -2 -16 झालं. आता इथला एलिमेंट A12 एलिमेंट असतो म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. 4 इंटू 8 32 and 8 इंटू -4 -32. देन आता इथला एलिमेंट काढायचा. इथला एलिमेंट कुठला असतो, A21. A21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. -2 4 दॅट इज -8, -4 आणि -2 दॅट इज +8. देन इथला एलिमेंट A22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. मल्टिप्लिकेशन 2 इंटू 8 -16 and -4 इंटू -4 that is +16. Here value is 0 0 0 and 0. So we will get 0 matrix. Therefore A square is equal to 0. अगदी सोपं एक्झाम्पल आहे, 2 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल, verify A into BC is equal to AB into C, where A is equal to 1 0 1 2 3 0 0 4 5. B is equal to 2 -2 -1 1 0 3 and C is equal to 3 2 -1 2 0 -2. आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे A इंटू BC इज इक्वल टू AB इंटू C. कुठली प्रॉपर्टी आहे ही, असोसिएटिव्ह. तुम्हाला मी सांगितलं प्रॉपर्टीज, कम्युटेटिव्ह असोसिएटिव्ह या दोन प्रॉपर्टी. सॉरी, इन प्रोडक्ट कम्युटेटिव्ह इज नॉट व्हॅलिड, दॅट इज AB इज नॉट इक्वल टू B. बट इन सम केसेस देर विल बी एक्झिस्ट.
काही अशा एक्सेप्शनल केसेस आहेत तिथं येऊ शकतं ए बी इज इक्वल टू बी ए. ओके, सो हिअर ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. सी आपल्याला दिलेला आहे. आपल्याला पहिल्यांदा हे करूया, LHS करूया. हिअर LHS ए इंटू बी सी. ज्या पद्धतीने दिले त्याच पद्धतीने मांडणी करायची. पहिल्यांदा ए मॅट्रिक्स आहे तर पहिल्यांदा ए मॅट्रिक्स लिहून घेऊया. व्हॉट इज 1 0 1 2 3 0 0 4 5 इंटू ब्रॅकेट बी च्या जागी बी मॅट्रिक्स येईल 2 -2 -1 1 0 3 आणि सी च्या जागी सी मॅट्रिक्स येईल. व्हॉट इज सी मॅट्रिक्स? दॅट इज 3 2 -1 2 0 -2. मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मल्टिप्लिकेशन करताना ज्या पद्धतीने आपण आधी ब्रॅकेट सॉल्व करतो तसं आपण आधी इथं ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं, नंतर जी काय व्हॅल्यू तिथनी याचं मल्टिप्लिकेशन करायचं. त्यासाठी आपल्याला हा मॅट्रिक्स आहे असा लिहून घेतला पाहिजे. पहिल्यांदा मॅट्रिक्स लिहून घेऊया. 1 0 1 2 3 0 0 4 5. हा मॅट्रिक्स आहे असा लिहून घेतला इंटू ब्रॅकेट. आता हा जो मॅट्रिक्स आहे याची ऑर्डर किती आहे? याची ऑर्डर आहे 3/2, राईट. याची ऑर्डर किती आहे? 2/3. ऑर्डर बघा, याची आहे 3/2 आणि याची आहे 2/3, म्हणजे येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल? 3/3. हे 2 2 गेलं म्हणजे काय राहिलं? 3 3. सो येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल? 3/3. म्हणजे याच्यामध्ये किती एलिमेंट्स असतील? 9 एलिमेंट्स असतील. कळालं? पहिला एलिमेंट A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 2 × 3 6 -2 × 2 -4. आता हा A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. 2 × 2 4 -2 × 0 0. A13 फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. 2 × -1 -2 -2 × -2 +4. Then second row first column A21 -1 3 -3 1 × 2 +2. Second row second column -1 2 -2 1 × 0 0. Second row third column -1 -1 1 1 × -2 -2. Third row first column 0 3 0 3 2 +6. Third row second 0 2 0 3 0 0. Third 0 -1 0 3 2 -6. So here we get 1 0 1 2 3 0 0 4 5 and here is 2 4 again 2 -1 -2 -1 6 0 -6. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा मॅट्रिक्स आला. आता परत दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. दोन्ही मॅट्रिक्स 3/3 ऑर्डरचे आहेत. मल्टिप्लिकेशन केल्यानंतरचा येणारा मॅट्रिक्स पण 3/3 ऑर्डरचाच असेल. सो दिस इज इक्वल टू तोच रूल 3/3 ऑर्डरचा म्हणजे किती एलिमेंट? 9 एलिमेंट. 9 एलिमेंट म्हणजे इथला पहिला एलिमेंट A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 × 2 2 0 × -1 0 1 × 6 +6. Then first row second column 1 × 4 4 0 × -2 0 1 × 0 0. Then first row third column 1 × 2 2
0 into minus 1, 0. 1 into minus 6, minus 6. Okay? A to 1, second row, first column. Second row, first column. 2, 2, 4. 3 minus 1, minus 3. 0 into 6, 0. Second. 8 minus 6, 0. Second आणि third. 2, 2, 4 minus 3 आणि हे 0. A31, third row, first column. Third row, first column. 0, 4 minus 4, 5 into 6 plus 30. So, third row, second, 0 into 4, 0, 4 into 8, minus 8, 5 into 0, 0. Then, third row, third column, 0 into 2, 0, 4 into minus 1, minus 4, and 5 into minus 6, minus 30. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर कुठला मॅट्रिक्स मिळतोय बघा आपल्याला. 8, 4, minus 4. 8, 4, minus 4. 1, 2, 1. 26 minus 8 and minus 34. ही व्हॅल्यू कशाची आली आपली? LHS ची. LHS लक्षात आलं? आता RHS घेऊया. बोर्डवरती जागा नाही त्यामुळे इथं मी LHS लिहून ठेवते. व्हॉट इज अवर LHS? LHS is 8, 4 minus 4. 1, 2, 1. 26 minus 8 minus 34. ही आपली LHS आली, राईट? आता RHS करूया. RHS काय आहे बघा. AB into C, फक्त ब्रॅकेट चेंज होईल, बरोबर? A, B आणि C. मॅट्रिक्स AB आहे तसा. सुरुवातीला AB चं मल्टिप्लिकेशन करूया कारण AB ला ब्रॅकेट आहे. चेक करूया. याची ऑर्डर आहे 3/3. याची ऑर्डर आहे 3/2, राईट? 3 3 कॅन्सल म्हणजे येणारा मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल? 3/2. 3/2 म्हणजे 3 रोज अँड 2 कॉलम्स. म्हणजे 1 2 3 4 5 6 अशा टाइपचे एलिमेंट येणार. 3/2 चा मॅट्रिक्स येणार आहे. 3/2 चा म्हणजे 6 एलिमेंट 3 रो मध्ये आणि 2 कॉलम मध्ये म्हणजे 6 एलिमेंट येणार. म्हणजे A11 A12 A21 A22 A31 A32 एवढंच काढायचं आपल्याला. बघा मल्टिप्लिकेशन करूया. काय काढायचं हे कळल्यानंतर मल्टिप्लिकेशन करणं सोपं आहे. A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 1 into 2 2 0 into minus 1 0 1 into 0 0. इथं कुठला एलिमेंट A1 2 फर्स्ट रो सेकंड 1 into minus 2 0 3, राइट? आता सेकंड फर्स्ट 2 into 2 4 3 minus 1 minus 3 0. Second 2 minus 2 minus 4 3 1 plus 3 0 3 0. Then third
-4. 5 into 0, 0. Third, second, 0 minus 2, 0. 4, 1, 5, 50. Then this matrix as it is, that is 3, 2, minus 1, 2, 0, minus 2. याची ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते करूया. काय मिळेल बघा मॅट्रिक्स आपल्याला. 2, 1, 1, minus 1, minus 4, 90. आणि इथे 3, 2, minus 1, 2, 0, minus 2. मल्टिप्लिकेशन करूया. हा ऑर्डर आहे 3/2, 2/3. येणारा मॅट्रिक्स किती ऑर्डरचा असेल. 3/3. 3/3 म्हणजे 9 एलिमेंट. A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 आणि A33. A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 3 into 2, 6. 1 into 2 plus 2. त्यानंतर फर्स्ट आणि सेकंड 2 into 2, 4. 1 into 0. Then first, third, 2 into -1, -2. 1 into -2, -2. Then इथला एलिमेंट 2, 1. 1 into 3, 3, -2. इथला एलिमेंट सेकंड 2 into 1, 2 plus 0. Then second, third 1 into -1, -1. -1 into -2 plus 2. Then third, first -12 plus 38. Then first and third आणि second -8, 0. Okay. And third and third 4 minus 38. So here we get 8, 4, -4, 1, 2, 1. Here is 26, -8 and -34. दोन्ही चेक करा. इथं आपण LHS लिहून घेतलेली मगाशी आणि ही आपली आलेली RHS. So LHS is equal to RHS. LHS is equal to RHS. That means A into BC is equal to AB into C. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल झालं आपलं. हे एक्झाम्पल 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. There is 4 marks to this example. Then next is if A is equal to 4, 3, 2, -1, 2, 0. B is equal to 1, 2, -1, 0, 1, -2. They show that AB is non-singular. AB is non-singular. AB हा non-singular आहे. हे काढण्यासाठी आधी आपल्याला मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे AB चं. So what is AB? AB is equal to A 4, 3, 2, -1, 2, 0. B
1 2 मायनस 1 0 1 मायनस 2. मल्टिप्लिकेशन करूया. हा मॅट्रिक्स आहे 2/1 चा, 2/3 चा. हा मॅट्रिक्स आहे 3/2 चा. बरोबर. येणारा मॅट्रिक्स किती ऑर्डरचा येईल? 2/2. 2/2 ऑर्डर म्हणजे देर आर 4 एलिमेंट्स A11 A12 A21 A22. So what is A11? First that is 4 into 4 4 minus 3 plus 2. First आणि second 4 into 2 8 3 into 0 2 into minus 2 minus 4. Now इथला एलिमेंट म्हणजे A21 असेल. सेकंड फर्स्ट minus 1 into 1 minus 1 2 into minus 2 आणि 0. इथला एलिमेंट A22 सेकंड रो सेकंड कॉलम minus 1 that is minus 2 plus 0 plus 0. So what we will get here? 4 plus 2 that is 6, 6 minus 3 that is 3. First element is 3. 8 minus 4, 4. Minus 1 minus 2, minus 3 and here minus 2. This is the value of AB. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? AB हा नॉन सिंग्युलर आहे म्हणजे याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली पाहिजे आपल्याला. डिटर्मिनंट ऑफ AB इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ AB म्हणजे या मॅट्रिक्सचं कन्वर्जन डिटर्मिनंट मध्ये डिटर्मिनंट ऑफ 3 4 minus 3 minus 2. 3 4 minus 3 minus 2. मल्टिप्लिकेशन करूया. 3 into minus 2 minus 6 minus of minus 2. So here minus 6 plus 12 which is equal to 6. व्हॅल्यू किती आली डिटर्मिनंटची? 6 आली which is not equal to 0. ही व्हॅल्यू आहे ती नॉट इक्वल टू 0 आहे म्हणजे डिटर्मिनंट ऑफ AB नॉट इक्वल टू 0. Therefore AB is नॉन सिंग्युलर. म्हणजे AB मॅट्रिक्स हा कसा असेल? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल. 2 एक्झाम्पल घेतली आपण या लेक्चरला. एक्झाम्पल्स कळाली असतीलच तुम्हाला. तरीही प्रॅक्टिस करा. सगळी एक्झाम्पल आपण एक्झरसाइजमधली घेऊ शकत नाही कारण खूप मोठे एक्झाम्पल्स आहेत, वेळ कमी आहे. त्यामुळे उरलेले एक्झाम्पल्स आहेत त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. थँक्यू.